हल्ला नेमका कसा करण्यात आला। हा जो संपूर्ण रस्ता आहे हा खूप सेन्सिटिव्ह संवेदनशील रस्ता आहे, त्यामुळे इथून जेव्हा जेव्हा बसेस जातात तेव्हा तेव्हा त्या सुरक्षेच्या ताफ्यामधनच पुढे पुढे सरकतात। अशा ज्या सगळ्या बसेस पास झाल्या, परंतु ओम ट्रॅव्हल्सची जी बस होती ज्याच्यावरती दहशतवाद्यांनी हल्ला केला ही बस काहीशी मागे राहिली होती। सुरक्षेचा ताफा पुढे गेला, ही बस आली, दहशतवाद्यांनी अगदी हीच संधी हेरली आणि या बसवरती दहशतवादी हल्ला करण्यात आला। एकूण 54 प्रवासी या बसमध्ये होते। जो ड्रायव्हर होता सलीम शेख, ड्रायव्हरचं खरोखरच कौतुक करायला हवं। ड्रायव्हरनं तुफान प्रसंगावधान दाखवलं आणि त्याचमुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचू शकले। 2 किलोमीटर पुढे विद्युत वेगानं ड्रायव्हरनं बस रेटली। अक्षरशः ड्रायव्हरनं जे सांगितलं त्यानुसार तो झोपून बस चालवत होता। 2 किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर मिलिटरीचा कॅम्प होता। जे जखमी प्रवासी आहेत, जे मृत प्रवासी आहेत त्यांना बसमधनं बाहेर काढण्यात आलं होतं, परंतु सुरक्षेचे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। ओम ट्रॅव्हल्सच्या या बसचं रजिस्ट्रेशनच झालं नव्हतं, मग या गोष्टीला जबाबदार कोण असा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय। परंतु ड्रायव्हरचं खरोखरच कौतुक करायला हवं, कारण ड्रायव्हरनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचलेला आहे। तर अशा पद्धतीनं हा अपघात झालेला आहे, अशा पद्धतीनं किंबहुना हा दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा हात असल्याचं स्पष्ट झालंय। जो पाकिस्तानी अतिरेकी आहे इस्माईल, त्या इस्माईलचं छायाचित्र सुद्धा जारी करण्यात आलं। पण पुन्हा एकदा पाहतोय की आधीच्या गाड्या पुढे गेल्या, मागूनही ओम ट्रॅव्हल्सची बस आली, ही संधी दहशतवाद्यांनी हेरली आणि तुफान गोळीबार सुरू केला आणि याच गोळीबारामध्ये प्रवाशांचा मृत्यूही झाला। अनेक जण जखमी झाले। जे प्रवासी मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या भाविकांचा समावेश आहे।